आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। या ठिकाणी दिलेल्या अनेक तक्रारी अर्जानुसार जिल्हाधिकारी आणि या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी अनेक तक्रारी अर्ज दिलेत की परळी वैजनाथ येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मार्फत परळी नगरपालिकेला लुटण्याचं काम चालू आहे। गेल्या 2015 पासून ते अद्यापर्यंत अनेक तक्रारी अर्ज दिलेले आहेत, परंतु प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, या ठिकाणचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा या ठिकाणचे नगर विकास मंत्रालय असेल यांच्या मार्फत आजपर्यंत कुठल्याही कारवाई झालेली नाही। हे बघू शकतात लेटर। या ठिकाणी आज आमरण उपोषण चालू असताना आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला होता, परंतु संबंधित अधिकारी म्हणजे या ठिकाणच्या परळी नगर परिषद येथील प्रभारी नगराध्यक्ष संतोष रोडे, या ठिकाणचे पुन्हा अरविंद मुंडे असतील, पुन्हा त्र्यंबक कांबळे असतील, बापू नरवडे असतील, अनिल कुमार, आशिष कुमार दीक्षित आणि पुन्हा बापू नरवडे असतील, या ठिकाणच्या ज्ञानेश्वर ढवळे असतील, किरण उपाडे असतील आणि बेंडले साहेब असतील, या अशा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गेल्या 15 वर्षापासून नगर परिषद हे लुटण्याचं काम केलेलं आहे। मग या सदरील अधिकाऱ्यावर SITच्या अंतर्गत, ACBच्या अंतर्गत व ATHच्या अंतर्गत कारवाई करावी म्हणून मी प्रशासनाला अनेक तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत, परंतु प्रशासन यांच्यावर कारवाई का करत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणचे संतोष रोडे यांची या ठिकाणाहून म्हणजे परळीच्या ठिकाणाहून बदली करून चंद्रपूरच्या या ठिकाणी केलेली होती। मग या प्रशासकीय अधिकाऱ्याला कुणाच्या आदेशानुसार, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर नगर विकास मंत्री आहेत का या ठिकाणचे जिल्हाधिकारी साहेब आहेत किंवा नगर विकास या ठिकाणच्या जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा या ठिकाणचे आमदार असतील किंवा मुख्याधिकारी साहेब असतील परळीचे किंवा या ठिकाणचे नगराध्यक्षांना तर आदेश नाहीयेत। मग संतोष रोडे यांना परळीच्या ठिकाणाहून बदली केलेली असताना अशा अनेक या अधिकाऱ्यांना परळीची नगरपालिका लुटून खाल्लेली आहे। त्यांची SIT चौकशी लावा। यांच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी आली कुठून? भक्ती एंटरप्राइजेस असेल, SL एंटरप्राइजेस असेल किंवा या ठिकाणचं श्रीनाथ एंटरप्राइजेस असेल, या एंटरप्राइजेसच्या बेकायदेशीर बोगस कारभारातून म्हणजे भक्ती एंटरप्राइजेसचा हरिश्चंद्र मुंडे नावानं असणारं या ठिकाणचा टेंडर मालक, मग याची सुद्धा चौकशी लावा। या ठिकाणी कमीत कमी 2000 कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे। मग हा भ्रष्टाचार या महाराष्ट्र या परळीचे ज्यांच्या पक्षाची म्हणजे आमदार धनंजय मुंडे साहेब आहेत यांच्या पक्षाची जी नगर परिषद आहे, मग यांच्या आशीर्वादाने परळीमध्ये भ्रष्टाचार होत आहे का? मग या ठिकाणचे बाजीराव धर्माधिकारी असतील यांच्या मार्फत या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे का? कारण पुन्हा बाजीराव धर्माधिकारी यांनी या ठिकाणी श्रीनाथ एंटरप्राइजेसला जे कोट्यावधीचं भ्रष्टाचार दिलेलं आहे, कोट्यावधीचं काय म्हणतो टेंडर दिलेलं आहे, मग कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्या या श्रीनाथ एंटरप्राइजेसला पुन्हा कामे कुणाच्या आशीर्वादाने दिली? माझा फक्त यावेळेस या सत्यवादीच्या वतीनं माझ्या मायबाप जनतेला सांगायचे की दिनांक 13/6/2026 मी पुन्हा परळीच्या नगर परिषद या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी असतील, या ठिकाणचे नगर विकासचे जे अधिकारी असतील त्यांनी सदरील अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी या ठिकाणी बोलवलं होतं, परंतु या ठिकाणचे संतोष रोडे प्रभारी नगराध्यक्ष बाकीचे जे संतोष रोडे असतील, ज्ञानेश्वर ढवळे असतील, आशिष कुमार दीक्षित आणि या ठिकाणचे 7 ते 8 अधिकारी या ठिकाणी आले होते, परंतु त्यांनी मला माझ्या ह्या माहितीनुसार मला माहिती दिलेली नाही। मग या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी आणि यांची काय बैठक झाली, कशी झाली, कुठे झाली काय माहिती नाही। मग कोणत्या मला पुन्हा गेल्या वेळेस सुद्धा यांनी माझ्यावर अनेक अफवा पसरवण्याचं काम केलेलं आहे। सत्यवादीच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की मी माझा लढा चालू राहील। 13/6/2026
मी परळीच्या पुन्हा नगरपालिकेसमोर आमरण उपोषण आणि आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. माझं आंदोलन चालू होणार आणि जर मला जर ह्यावेळेस काही जर झालं तर या ठिकाणी बाजीराव धर्माधिकारी यांनी मला धमकी दिली होती की मंगल डोहाण आहे किंवा त्यांचे अनेक डोहाण आहेत जे परळीच्या नगरीत आहेत आणि तुम्ही बघू शकता परळीचा प्रत्येक वेळी अनेक गुन्हे घडत आहेत. मग तशा प्रकारे माझ्यावर पुन्हा ते मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतील. मग याला बाजीराव धर्माधिकारी हे स्वतः जबाबदार असतील. या परळीचे आमदार धनंजय पंडितराव मुंडे आणि जेलमध्ये असणारा वाल्मिक बाबूराव कराड आणि परळीच्या नगरपालिकेतील सर्व प्रशासकीय अधिकारी सर्व प्रशासकीय कर्मचारी यांनी कमीत कमी 2 ते 3 वेळेस मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्यावर अट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक कमी वयाच्या मुली आणि लेडीज यांचा वापर करून माझ्यावर स्त्रियांचे सुद्धा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी माझ्यावर काही गुन्हा दाखल झाला किंवा काही जरी झालं तर याला या धनंजय पंडितरावजी मुंडे पुन्हा बाजीरावजी धर्माधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी हे जबाबदार असतील. फक्त मला माझ्या माहितीच्या अधिकारानुसार माहिती द्यावी. फक्त एवढं सत्यवादीचं सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.